पाहणार आहोत। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदही आहे। आता राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढलं जावं अशी मागणी केली जाते। तर याबाबत सुनेत्रा पवारांसोबत पक्षाचे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यांना दोन्ही पदावरनं दूर ठेवणं गरजेचं आहे। राजीनामा तर हा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झाला, त्यामुळे त्यांचे आभार। पक्षातनं सुद्धा त्यांना दूर केलं पाहिजे, अन्यथा पक्षात कुठलीच महिला काम करणार नाही। किंवा त्यांच्याच नुसार म्हणतात ना, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा, प्रतिष्ठान काढावा आणि किती महिला येतात एकदा अंदाज घ्यावा। महत्त्वाचं म्हणजे कालच्या राजीनाम्याची खरं तर संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होती। पहिली गोष्ट तर उलट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने येऊ द्यायला नाही पाहिजे होती। अजितदादांच्या पक्षाचा निर्णय हा गृहमंत्र्यांनी घेतला, तेवढी वेळ राष्ट्रवादीवर आली, हे वाईट आहे। पण किमान आत्ता तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातला महिला मतदार वर्ग जर हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती निश्चित नसावी। पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही। आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील।